1 तारखेला मोर्चा आहे, नोव्हेंबर. आणि स्ट्रॅटेजी काय, त्यासाठी आजची बैठक आहे. बैठकीमध्ये पुढली रणनीती ठरेल. सर्व पक्षीय नेते आज उपस्थित आहेत आणि मनसे प्रमुख राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख आहेत, काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आहेत, डाव्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शशिकांत शिंदे आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष. आणि आजच्या बैठकीमध्ये मोर्चाचं नियोजन आणि मोर्चानंतर पुढे काय, हा जो एक महत्वाचा विषय आहे त्याच्यावर चर्चा होईल. आणि 1 तारखेचा मोर्चा संपल्यावर व्यासपीठावरून पुढे काय या संदर्भात आपल्याला उत्तर मिळेल. जसं आदित्य ठाकरेंनी परवा शिवसेना उभाटाच्या मेळाव्यात मतदार याद्यांच्या घोळा संदर्भात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं, काही पुरावे दिले, तसंच आज मनसेचाही मेळावा होतो आहे आणि मतचोरी संदर्भात एक खळबळजनक सादरीकरण केलं जाणार आहे अशी माहिती मिळते. विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी एक विधान केलं होतं, जे आम्ही केलं, की मतं जातात कुठे, मतं गेली कुठे. आणि नक्कीच राज ठाकरे ते त्या संदर्भात काही वेगळी माहिती देणार असतील तर निवडणूक आयोगाला गांभीर्याने विचार करावा लागेल. आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या एका मतदारसंघातली दुबार मतदार, बोगस मतदार, मृत मतदार या संदर्भातला पर्दाफाश केला. राहुल गांधींनी तर देशभरातल्या मतदार यादीतल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला. आता राज ठाकरे त्यांच्या पद्धतीनं जर काही वेगळी माहिती समोर आणत असतील तर त्याकडे गांभीर्याने पाहावं लागेल. आणखी एक विषय होता की जे आंदोलन सुरू आहे शेतकरी कर्जमाफी आणि अनेक मुद्द्यांसंदर्भात, बच्चू कडूंचं मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दर्शवली. आज मुंबईत बच्चू कडूंची चर्चा होणार आहे आणि त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा बच्चू कडू जाहीर करतील. दरम्यान जरांगे पाटलांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय, ते स्वतः नागपुरात आहेत. पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी बच्चू कडूंची भूमिका आहे. ठीक आहे, बच्चू कडू हे लढवय्ये नेते आहेत. मनोज जरांगे पाटील हे मुंबईतून आपल्या मागण्या मान्य करून परत गेले. बच्चू कडूंना यश मिळालं 7-12 कोरा करण्यासंदर्भात तर आम्ही नक्कीच स्वागत करू. कारण 7-12 कोरा ही संकल्पना आणि संज्ञा शिवसेनेची, उद्धव ठाकरे साहेबांची, की 7-12 कोरा झालाच पाहिजे. यासाठी आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यासाठी कर्जमाफीही केली आणि आताही त्या पद्धतीनं कर्जमाफी व्हावी ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. ठीक आहे. आणखी एक विषय आहे की मुंबई क्रिकेटच्या राजकारणात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस अशी युती बघायला मिळते. काल जी एनसीए संदर्भातली बैठक झाली त्यातही पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशलतेचं कौतुक केलेलं आहे. एक लक्षात घ्या की हा क्रिकेटचा विषय आहे, त्यात राजकारणी घुसलेले आहेत. एकेकाळी मुंबईतले उत्तम क्रिकेटपटू आणि क्रिकेट क्षेत्रातले प्रशासक हे एमसीएच्या बोर्डावर आले होते. गेल्या काही दिवसामध्ये काळामध्ये एमसीए किंवा क्रिकेटचा जो काही बिझनेस किंवा व्यापार झालेला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की क्रिकेटच्या या खेळामध्ये म्हणजे पडद्यामागच्या खेळ, मैदानाबाहेरच्या खेळामध्ये आपण सहभागी व्हावं. एक मात्र नक्की, भारतीय क्रिकेटला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम शरद पवारांनी केलं. त्यानंतर अनेकांचे डोळे त्या एमसीएकडे वळले. मग IPL असेल, इतर काही गोष्टी असतील. भारतीय जनता पक्षाचा आणि एमसीएचा कधी फार संबंध आला नव्हता. तो गेल्या 3-4 वर्षापासून यायला लागला.
प्रत्येकाला मुंबई क्रिकेट बोर्डावर जायचे आहे. ते गेल्यामुळे क्रिकेटचं काय कल्याण होणार आहे मला माहित नाही. प्रत्येकाला घ्या, प्रत्येक पक्षाला वाटतंय की मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे ऑल पार्टी बोर्ड आहे. आमच्या पक्षाच्या घ्या, त्यांच्या पक्षाच्या घ्या, मग आमचे दोन घ्या, त्या बोर्डावर ऑल पार्टी दिली. शिवसेना युनिटी. हो, 100%. मी आज पक्षाचा संबंध तसा डायरेक्ट मानत नाही, पण प्रत्येकाला वाटतं की मी तिथे पाहिजे. चला, थँक्यू. देखिए, 1 नवंबर को चुनाव आयोग के खिलाफ मुंबई में ऑल पार्टी सब पक्षीय एक रैली होगी, मोर्चा होगा, आंदोलन होगा. उसमें सभी पार्टी के नेतागण उपस्थित रहेंगे. शरद पवार साहब रहेंगे, उद्धव ठाकरे जी रहेंगे, राज ठाकरे जी रहेंगे, एनसीपी के शशिकांत शिंदे जी रहेंगे, लेफ्ट पार्टी के सभी नेतागण रहेंगे और हम दिल्ली को दिखाएंगे कि आपने जो घोटाला किया है वो महाराष्ट्र में हम होने नहीं देंगे. आज एक ऑल पार्टी मीटिंग है YB चौहान सेंटर में, उसमें आगे की रणनीति जो है उसके ऊपर हम चर्चा करेंगे.